नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा नदिया गहरी नाव पुरानी, नदिया जे दुःख तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते तर निश्चित तुकोबरायच्या जीवनामध्ये नसेल. याचं कारण असं आहे, दुःखाच्या शास्त्रामध्ये काही प्रकार सांगितले, त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख एक आहे, पापाचं दुःख आहे 2, आणि तिसरं गर्भवासाचं दुःख आहे. हे 3 नसेल कळले तर अजून 3 सांगतो. एक आध्यात्मिक दुःख आहे एक आधिभौतिक दुःख आहे 2, आणि एक आधिदैविक दुःख आहे 3. एवढे 3 दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. सोपं पटल असं आपण या अभंगाची भूमिका तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवणार आहे. पहिलं दुःख दारिद्र्याचं दुःख आहे. जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख येण्याचं काय कारण आहे, मी त्याही दिवशी कीर्तनात बोलून गेलो की तुकोबरायला त्यावेळेस तुकाराम महाराज लोक नव्हते म्हणत, तुकोबा सावकार म्हणायचे. काय म्हणायचे? पुण्यातील सर्वात प्रसिद्ध सावकार आप्पाजी गुळवे यांची मुलगी तुकोबरायांना दिली. आता खरं सांगा, सावकार कधी गरीबाला पोरगी देईल का हो? राजकारणी माणूस एखाद्या गरीबाला पोरगी देईल का? तो त्याच्या तोलामोलाची सोयरीक पाहिजे, त्याच्या तोलामोलाचा जीवाई पाहिजे, बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबराय त्या काळामध्ये तुकोबरायची 12 गावची जहागिरी होती. 350 एकर जमीन होती. सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं तुकोबरायकडे होतं. त्या सोडून बाकीचं. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे शिष्य होते. साधा जिल्ह्यातला खासदार जर ओळखीचा असला, आमदार जर ओळखीचा असला, तर तुम्ही कोणाचंही लिटिगेशन काढता, कोणाची गच्ची धरता, कोणालाही धमकी देता का? आमदार तुमच्या ओळखीचा आहे, खासदार तुमच्या ओळखीचा आहे. 5 वर्षाचा आमदार जर परिचयाचा असला तर तुम्ही परिसरामध्ये कोणाला भेट नाहीये. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील त्या महात्म्याला काय अजिबात नाही लक्ष देऊ नाही का? तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कधी आलंच नाहीये. याचं कारण गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नाही बोलू परी पाळीले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एका अन्न करता मेली. दुष्काळ पडल्यानंतर जो महात्मा देवाला म्हणतो बरं झालं देवा, शावकारकी गेल्यानंतर जो महात्मा देवाला म्हणतो बरं झालं देवा, याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या महात्म्याची बायको मेल्यानंतर तुकोबराय देवाला म्हणतात देवा बरं झालं बायको, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे अधुष्काळी पिना गेले, बरे अधुष्काळी पिना गेली, बरे झाले दुष्काळे पिढा गेली. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये, पापाचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असेल महाराज?
झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी न टळे त्या. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण तुकोबरायचं घ्या. तुका म्हणे आम्ही लागोने दे पाप पुण्य अंगा. अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबराय प्राप्त झाले होते की त्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्य नाही. लक्ष देऊन ऐका. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही दोन, मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख अजिबात नाही. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौस मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा द्यास असे. पण ऐका ना, तुकोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख कधी आलंच नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. मग महाराज जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही दोन, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही तीन. मग तुकोबरायसारखा महात्मा देवाला म्हणतो तरी कसा, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी करा. तुकोबराय सांगता, देवा ऐक, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले, बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ सोडला नाही. मग एवढं तुझं देवदेव करून, एवढं तुझं चिंतन करून, एवढी तुझी सेवा करून त्याचा फायदा काय? दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण जर काय असेल तर जाळ आहे. काय जाळ? तुकोबरायच्याच अंतकरणातली परिस्थिती असं नाहीये महाराज. गवळणी सुद्धा देवाला सांगतात, देवा ऐक, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. देवा काय नाही केलं तुझ्यासाठी? निळोबरायची गवळणी याचे लागी ओ ते जियले भोग, लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टांगा दियो
विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा तुझ्यासाठी काय नाही केला मी, याचे लागी वो मंत्र जप केला, रात्रंदिवस तुझं चिंतन केलंय देवा. याचे लागी वो वेदांत पाहिला. आणि एवढं सगळं करून आमच्या पत्रात काय पडलं रे देवा, काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. देवा एवढं तुझं देव करून, रात्रंदिवस तुझं चिंतन करून, तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले, नवऱ्याचा त्याग केला, सासू सासऱ्याचा त्याग केलाय, लेकरांचा त्याग केलाय, समाजाचा त्याग केलाय, आणि तुझ्यासाठी आम्ही जंगलात आलो. तू काय दिलंय आम्हाला? काहीच नाही. मग गवळणीच्या अंतकरणातलं दुःख गवळ तुकोबराय प्रगट करतात. कानया रे कानया रे कानया रे जगदे कानया रे कानया रे कानया रे जगदे देवासोबत भांडत असताना सांगतात, कृष्णा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय आम्ही. लक्ष देऊ नाही का देवा, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, मग तू काय दिलंय आम्हाला? कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. गवळणी म्हणता देवा, ओ मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय देवा, आणि एवढं तुझं चिंतन करून, एवढं तुझं देव करून आमच्या पदरात काय पडलं? याचं कारण, देव दूर जाण्याचं कारण जर काय असेल तर जाळं आहे. काय जाळं? जाळं म्हणजे मच्छीमारी माशी पकडण्यासाठी घेऊन जातात त्याला जाळं म्हणतात. बरं, पारधी समाजाचे लोक हरणी पकडण्यासाठी जंगलात जे लावतात त्याला काय म्हणतात? जाळत म्हणतात. एखादा पक्षी पकडायचा असेल, हरिण पकडायचे असेल, दुसरे काही हिंस्र पक्षी पकडायचे असेल तर जंगलामध्ये जे लावल्या जातं त्याला काय म्हणतात? जाळं. पण तुमच्या डोक्यात जे जाळं आहे, माझ्या डोक्यात जे जाळं आहे ते मला सांगायचं नाहीये. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व, जाळं या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. नको त्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवलं की दुःख सुरू होतं महाराज. मी नेहमी सांगत असतो, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, नाही त्या गोष्टीला तुम्ही आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. घर बांधू नका असं माझं मत नाही. 50 कोटीचं घर बांधा, पण घर तुमचं आहे असं म्हणू नका.
घर जर तुमचं म्हणावं तर तुम्ही आता कीर्तनाला आहे, चोर येऊन चोरी करून गेले तर घराने चोराला अडवलं का? अजिबात नाही. काय झालंय माहितीये का, सर्व गोष्टीला तुम्ही आपलं म्हणता, आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. आहे तुमचंच, पण संसार करत असताना संसार कमळासारखा करा. कमळ गटारामध्ये उगवतं. कमळाचा एक चांगला गुण असा आहे, ते गटारामध्ये उगवून सुद्धा गटाराचा एक शिंतोडा सुद्धा अंगावर घेत नाही. संसारी असावे, तसं संसारात राहत असताना माणसाने तसंच राहायचं. ममत्व तुमच्याही दुःखाला कारणीभूत आहे, माझ्याही दुःखाला कारणीभूत आहे. त्याला एक जाळं म्हणतात आपण. मी नेहमी सांगत असतो, मोरे दादा हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे रे? निर्जीव आहे. कसा आहे? निर्जीव आहे. कीर्तन संपलं, तुम्ही सर्व मंडळी जेवून घरी गेले, मोरेदादाने हा माईक असाच ठेवला इथं 4 महिने, तरी तो बिचारा हरणार सुद्धा नाही आणि डोलणार सुद्धा नाही, आणि त्याला दुःख सुद्धा होणार नाही की मोरेदादाने मला इथं का ठेवलं, काय कारण आहे, काही घेणं देणं नाही त्याला, कारण तो निर्जीव आहे ना. पण हा माईक आता कीर्तन संपलं, कोणी माझ्या दर्शनाला आणि माझ्या हातातून हा माईक पडला, पुढचं त्याचं टवकन फुटलं आणि त्याला खर्च 2000 रुपये सांगितला. काय सांगितला? 2000 रुपये. मग आता सर्व मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, दुःख माईकला झालं का मोरेदादाला झालं? कोणाला झालं? का बरं दुःख झालं? मोरेदादाचं सजीव आहे आणि माईक निर्जीव आहे. बरं दोघांची काही भावबंदकी नाही, दोघांचा काही रोटी व्यवहार बेटी व्यवहार नाही. मग माईक फुटल्यानंतर दुःख मोरेदादाला का होतं? याचं कारण, मोरेदादाने जीवनामध्ये एक चूक केली. माईक माझा आहे म्हणले. काय म्हणले? माईक कोणाचा आहे? माझा आहे. आणि जिथं तुम्ही माझं म्हणता तिथं दुःख सुरू होतं. मी नाही सांगत महाराजांचं प्रमाण आहे. माया विघ्ने भ्रमला करे खरे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला करे. म्हणता मी माझे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. म्हणून नको त्या गोष्टीला आपलंसं म्हणू नका. तुमच्या आणि माझ्या जीवनात जे दुःख आहे ते महत्वाचं आहे. गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये जो उपदेश केलाय तो हाच केलेला आहे. पिताश्री देहिस्तिमांस रुद्रे भीमतीम तेजत्वम जाया सुता दिशु सदा ममता विमुंच पश्या निशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रशिको भाऊ भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्या सोडून द्या आणि देवाचं चिंतन करा. धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान. जा जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. मी खरं सांगू का महाराज, या मृत्यू लोकामध्ये देव जर सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे सार 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 विठोबा नाम तुझे. या जगामध्ये फक्त आणि फक्त सार जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. बाकीच्या गोष्टीचा विचारही करू नका महाराज. फलकट तो संसार येथे सार भगवंत. तुकोबराय सांगता, देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करून
दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण फक्त जाळे. माझी विनंती तुला, माझ्या अंतकरणातलं हे ममत्व रूपी जाळं नष्ट कर आणि एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, एक वेळ करी ओ देवा ऐका ना, एकदा मला या दुःखातून मुक्त करा. खरं सांगू का, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये कोणतं कोणतं दुःख निश्चितच आहे. जे दुःख माझ्या जीवनामध्ये ते तुमच्या जीवनामध्ये नाही, ते जे तुमच्या जीवनात आहे ते माझ्या जीवनामध्ये नाही. पण तुम्हाला आणि मला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोक शरीरानं दुखी, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी काही लोक आहे कड, 2-2 हजार 5-5 10-10 हजार कोटीचे मालक आहे, पण शारीरिक सुख अजिबात नाही हो. त्यांच्या घरी जर आम्ही जेवायला गेलो तर 40-40 पदार्थ आमच्या ताटामध्ये असतात आणि त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. त्या मुंगाच्या डाळीला मीठ सुद्धा नसतं. आपण म्हणू साहेब खा ना, ते म्हणतं छे डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितलेल्या आहे. खरं सांगू का, सर्व गोष्टी सर्व माणसाला कशा भेटू शकतात महाराज, आणि सर्व गोष्टी जर माणसाच्या मनासारख्या झाल्या तर देवाची किंमत या जगामध्ये राहणारच नाहीये. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा. तुमच्या जीवनातलं दुःख आणि साधू संतांच्या जीवनातलं दुःखाचा फरक आहे. साधू संतांच्या जीवनामधले जे दुःख आहे ते फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. ऐका, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा,
पंढरीनाथा. जीवा लागली काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. भेटी लागे जीवा लागलीसे, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. त्यांच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंही दुःख नाहीये, फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची दुःख. साधू संतांच्या जीवनामध्ये किती प्रमाण म्हणायचे. पडिले दूरदेशी मज आठवे मानसे, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली ओ माये, 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 दिन तैसी रजनी तैसी रजनी झाली ओ माये, दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. जीवनामध्ये दुःख करावं माणसानं, पण भगवंताच्या भेटीचं दुःख करावं. एवढे दिवस झाले आपलं जीवन कसं चाललं काही कळत नाही. आलो कशासाठी, करायचं काय, जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलेला आहे मनुष्य. खरं सांगू तुम्हाला, मी थोडं फिरतोय त्याच्यामुळं काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. ज्यांच्याकडे पैसे नाही तेही लोक धावतायतच आहे, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुद्धा धावतायते. धावपळ कशासाठी चालली हेही कळत नाही. ज्याच्याकडे अब्जावधी रुपये तो सुद्धा पळतोय, आणि ज्याच्याकडे खायला काही नाही तो सुद्धा पळतोय. ज्याचं लग्न झालं तोही दुःखी आहे, ज्याचं लग्न होत नाही तो तर लय दुःखी आहे. ज्याला पोरं नाही म्हणून दुःखी, आणि काही काहीला पोरं आहे ते सांभाळत नाही म्हणून दुःखी आहे. काही काहीला सत्ता नाही म्हणून दुःखी, काही सत्तेत असून दुःखी आहे. काही केलं मंत्रीपद नाही म्हणून दुःखी, काही केलं मंत्रीपद भेटून सुद्धा दुःखी आहे. तुम्ही म्हणसाल मंत्रीपद भेटून खाता असं भेटलं की त्या खात्यात काहीच खाता येत नाही म्हणून तोही दुःखीची. जगातले प्रत्येक माणसं दुःखी आहे. म्हणून दुःख जर घालवायचं असेल तर प्रत्येकाने त्या देवाला विनंती करा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून. ठीक आहे तुकोबराया, या दुःखातून जर मी तुम्हाला मुक्त केलं तर तुम्ही काय करसाल. आठवीन पाय माझा नवय, आठवीन पाय हा माझा रात्र ही दिवस पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग, आठवीन पाय आमजन पाय, आठ
आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय आठवीन पाय आठवीन पाय हा माझा नवस नवस. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, देवा ऐका, एकदा जर तुम्ही मला या दुःखातून मुक्त केलं ना तर मी निश्चित तुमचं काय करील चिंतन करील. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. मी सर्वांना विनंती करील, भगवानरावांच्या पुण्यतिथीला आलेले सर्व आप्तेष्ट मंडळी, त्यांची मित्र मंडळी, कीर्तनात बसल्या बसल्या फक्त एक गोष्ट माझ्या जीवनातून घेऊन जा. तुम्ही सुद्धा असं काम करा की तुमची सुद्धा घरच्यांनी पुण्यतिथी घातली पाहिजेत. तुम्ही सुद्धा असं जगा की लोकांना तुम्ही गेल्यानंतर हुरहुर वाटली पाहिजेत. मी तर नेहमी सांगत असतो महाराज, महाराष्ट्रामध्ये मी दररोज एक तरी वर्ष श्राद्ध करावं लागतं. कोणी आजोबाचं साजरं करतंय, पोरं आजोबाचं साजरं करतायत, मुलं आईचं साजरं करतायत, मुलं बापाचं साजरं करतायत. मला असं वाटतं हे पहिलं वर्ष श्राद्ध असेल. भाचा एवढ्या एकदम सुंदर आपल्या काकाचं वर्ष श्राद्ध साजरं करतोय महाराज. विशेष आहे, मला आनंद वाटतोय. सर्व समाज जर असा एकत्रित राहिला, सर्वांनी जर अंतःकरणाविषयी प्रत्येकाच्या अंतःकरणात जर तळमळ निर्माण झाली तर जीवनामध्ये भांडणं होण्याची गरजच पडणार नाही महाराज. मी सांगू तुम्हाला, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं महत्त्व जाणून घेत जा. गेल्यानंतर त्यांचे फोटो लावून काय फायदा आहे. जिवंतपणी मायबापाला लोक गोठ्यात ठेवतात, मेल्यानंतर महाराजांचे कीर्तन काय, गुलाबजाम खायला काय, बुंदी, काही फायदा नाही. मी तर या मताचा महाराज आहे, जिवंतपणी त्या मायबापाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा, एवढी सेवा करा की मेल्यानंतर तुम्हाला कावळ्याची वाट पाहायची गरज नाही पडली पाहिजेत महाराज. वर्ष श्राद्ध सुद्धा घालायचं काम नाही पडलं पाहिजे, दशक्रियाविधी सुद्धा घालायचं काम नाही पडलं पाहिजे. एवढी सेवा जिवंतपणे मायबापाची करा. आणि माझी सर्वांना विनंती, मायबाप कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा क्षणभंगूर जीवन की कलिका अकल प्रात को खिली ना खिली. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये आता कसा येईल काही सांगता येत नाहीये. हल्ली एवढं रोगाचं प्रमाण वाढलंय बाबा 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 बाबा. तुम्ही थोडा सर्वे जर केला, एखादा कॅन्सर तज्ञ जर डॉक्टर तुमचा मित्र असेल तर त्याच्याकडे जाऊन बसा, तो तुम्हाला माहिती देईल. जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर देशामध्ये तेवढा व्यसनी लोकांना नाहीये. टेन्शन अटॅक येतो असं जर तुमचं म्हणणं असेल, तब्येत जास्त असे अटॅक येतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे साफ खोटं आहे. 15-15, 16-16 वर्षाच्या लेकराला सुद्धा हृदयविकाराचा तीव्र झटका यायला लागलाय. मला तर नेमकं कळत नाही काय चाललं. मला वाटतं या लसीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम होता महाराज. तर लसी घेतल्यापासून लोकांना कोणती बिमारी कधी उद्भवायला लागली काही सांगता येत नाही. म्हणून कोण दिवस येईल कैसा, देह जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा आणि देवाचं चिंतन करा. गड्यांनो, तुम्ही देवाचं चिंतन करा, तो निश्चित तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. फक्त तुम्ही त्याला विनंती करा, नाव किनारे लगा प्रभू जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा, प्रभु जी, नाव किनारे. ए नदिया गहरी नाव पुराणी, नदिया विनंती करा ना त्या देवाला. नाव किनारे लगा
तुम्ही त्याला विनंती करा. संसारासाठी रडण्यापेक्षा, लेकरा बाळासाठी रडण्यापेक्षा, बायकोसाठी रडण्यापेक्षा, प्रॉपर्टीसाठी रडण्यापेक्षा कधीतरी माझ्या देवासाठी 2 मिनिटं रडून पहा. मी नारदाच्या गादी येऊन तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या मायबाप, तो जगाचा मालक दूर केल्याशिवाय राहणार नाही. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एकदा म्हणा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम मेरा हो, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. हो. जे चाललंय ते देवाच्या सत्तेनं चाललंय समजा 1, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं झालंय समजा 2, आणि जे होणार आहे ते देवाच्या सत्तेनं झालंय. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर लोक सांगतात, महाराज कोरोनामध्ये आमची माय मेली हो, कोरोनामध्ये आमचे वडील गेले. अरे तुमची तर फक्त माय मेलेली आहे, तुमची तर फक्त वडील गेलेले, पण कोरोना नावाच्या बिमारीनं काही काही कुटुंबातले, एका कुटुंबातले 10-10 सदस्य गेलेले आहे महाराज. एका कुटुंबातले 5-5 सदस्य गेले. पाणी पाजायला सुद्धा माणूस राहिलेला नाहीये. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे दुःख भोगताय ते खूप कमी आहे. तुम्ही जर जगाच्या बाजारात पाहिलं तर याच्यापेक्षा खूप जास्त दुःख आहे. ते एक जुनं गाणं नव्हतं का, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. बस, ज्याचा एक हात तुटलाय ना त्यानं काळजी नका करू. ज्या लोकांचे 2 हात नाही त्याच्याकडे पाहन जीवन जगा. ज्याचा एक डोळा खराब झालाय ना त्यानं ताण नका घेऊ. ज्याचे 2 नाही त्यानं पहा, अरे आपल्याला देवाने 1 दिलाय, आपण सुखी आहोत. ज्याची 1 किडनी फेल झाली ना त्यानं ताण नका घेऊ. ज्याच्या 2 नाही त्यानं त्याच्याकडे जाऊन पहा. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. फक्त तुमचं दुःख निवारण जर व्हावं वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो, फक्त आणि फक्त एक पर्याय त्याला आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देवाचं चिंतन करा. निश्चित देवाचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्मा तुम्हाला त्या संकटातून निवारण केल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुकोबराय देवाकडे गेले, पांडुरंगा थकलो मी आता, पुरे आता नको दुजे याची सत्ता, लटेके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. आणि तुकोबरायच्या जीवनातील आक्रोश तुकोबराय देवाला विनंती किती गोड करतात ऐका. बहु दूरवरी हो कविल भोगा, बहु दूरवरी हो कविल भोगा, बहु दूरवरी हो कविल भोगा, बहु दूरवरी हो कविल भोगा.
आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस नवसा आठवीन पाय हा माझा नवस विठोबाय रखुमाय हरी कुमार हरी जय 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 हरी जय 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 हरे बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. एक पाखवाचा असला की असा ब्रह्मनान तयार होतो. आनंद येतो ना, त्याला मजा येते थोडी म्हणायला. नाही तर 100 पाखवाचे एकही धडाचा नाही, काही फायदा नाही होत त्याला. नाही ते तुम्हाला नाही कळणार. ज्या दिवशी तुम्ही कीर्तनकार असाल त्या दिवशी तुम्हाला कळलं किती त्रास होत होतो. खूप अवघड आहे. बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळोनी सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे असे असणारे आमचे भगवानराव. खूप सुंदर नियोजन त्यांच्या भाच्याने आमच्या विशाल दादांनी. मला आनंद वाटतो महाराज. आमचे भगवानराव ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा आनंद, गायक वादक महाराज मंडळी हे सगळं नियोजन पाहिल्यानंतर त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. तेही विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या भाच्यांनी केलंय. महाराज खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये कार्य असं करा की तुम्ही गेल्यानंतर निश्चित तुमच्या नावाचा सुगंध दरवळला पाहिजे. मी तर नेहमी सांगत असतो, तुका म्हणे का मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे.
माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करून घ्या. माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांना चांगलं बोलून घ्या, त्यांना भेटून घ्या. माणसं गेल्यानंतर काही फायदा होत नाही महाराज. खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली आई जाईल, ज्या दिवशी माणसाच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चितच मनुष्य पोरका होतो. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है बाजार में, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्या दिवशी मायाई जाईल, ज्या दिवशी भाऊ जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मी नेहमी सांगत असतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. आणि एवढा सुंदर नरदे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा मायबाप. बाकी नका काही करू. विनवी तो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. एका छोट्या गावामधून इथं आलेले हे मला सांगितलं आमच्या विशाल दादानी, की आमचे काका ज्यावेळेस आले त्यावेळेस गौंडीचं काम करत होते. कोरेगाव त्यांचा तालुका, सातारा जिल्हा. तिथून येऊन गौंडी काम करत असताना व्यावसायिकतेमध्ये एवढं नाव कमवला, स्वतःचा व्यवसाय, सगळे कॉन्ट्रॅक्टर ते करायला लागले. खरं सांगू, गरिबीतून जो मनुष्य मोठा होतो ना, त्याला आपल्या गरिबीची जाण असते महाराज. बरेचसे लोक या पुण्यामध्ये असे की ग्रामीण भागातून येऊन इथं त्यांनी आपलं अस्तित्व तयार केलंय. म्हणून खूप सुंदर हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबियांनी खूप गोड नियोजन सर्व मंडळींनी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळी आहे. निश्चित आपण ही जी एवढी काही सेवा आहे ते आमच्या भगवान रावांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आमच्या महाराष्ट्राचं वैभव आमचे चंदू नाना पांचाळ दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. त्यांची श्री संस्था आहेत, ज्यांनी गोड असं गायन केलं. आमचे संगीत अलंकार आमचे सदानंद दादा कडोळे दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपले पुण्याचे गायनामधले भीष्माचार्य आमचे गुरुजी, वा. वास्तविक जोडी लावताना एक 65 वर्षाचं होतं आणि एक 25 वर्षाचं होतं, पण सोनं ते सोनंच असतं, बरोबर आहे का नाही. शेवटी तयारी आहे. जुनं खोड आहे, जुनं खोड. परिपक्व झालेले आमचे गुरुजीच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि परिसरातील हे मावळ विभागातील सगळेच भजनी मंडळी, पुण्यात कुठेही कीर्तन असले की तुम्ही मला भेटतातच महाराज. बाबा सर्व मंडळी, मला आनंद वाटतो महाराज. सर्वजण नोकऱ्या करून, स्वतःचा व्यवसाय करून भेटल तो वेळ हे लोक परमार्थात घालतात. ही यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. म्हणून या सर्व टाळकरी मंडळीच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमच्या ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व आळंदीतले विद्यार्थी मंडळी, त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र पाहत आहेत असे असणारे आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, आमचे मोरे दादा, नगरहून आले बरं दादा, राहुरीहून. तुम्ही म्हणसाल पुण्यात का माईक सिस्टीम नव्हती का? पैसे देऊनसुद्धा क्वालिटी भेटत नाही, पैसे देऊनसुद्धा क्वालिटी भेटत नाही. मी विशाल दादांना सांगितलं, कीर्तन घ्या, पण मी सांगल तसं जर असेल तर मी येतो, नाही तर येत नाही. कारण 2 तासासाठी 500 किलोमीटरचा प्रवास करून यायचा.
पैसेही भरपूर देता, माईकवाल्याकडून माईक लागत नाही, पाहिजे तशी साथ भेटत नाही. म्हणलं थोडं ठेवा पण वातावरण सुंदर ठेवा. विशालदादा म्हणतील तुम्ही म्हणसाल महाराज तसं. आणि कार्यक्रमाला खरोखर आज खूप चांगला रंग आला. कधी वेळ निघून गेला कळाला सुद्धा नाही. म्हणून पुनश्च सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. तुका म्हणे काया कर्ण पुरबंदी, तुका म्हणे काया कर्ण पुरबंदी, तुका म्हणे काया कर्ण पुरबंदी, तुका म्हणे काया तुका म्हणे काया कर्ण कुरवंदी, तुका म्हणे काया कर्ण कुरवंदी, तुका म्हणे काया कर्ण कुरवंदी, तुका म्हणे काया कर्ण कुरवंदी. ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी मस्तक हे आठवीन पाया, हा माझा नवस आठवीन पाया, हा माझा नवस. ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी, ओवाळू निसांडी मस्तक हे आठवीन पाय, हा माझा नवस आठवीन पाय, हा माझा नवस. रात्री ही दिवस पांडुरंगा, रात्री ही दिवस रात्री ही दिवस, रात्री ही दिवस, रात्री ही
समाधान
आठवीन पाय हा माझा नवस हा माझा नवस माझा नवस बोलिले दे पुरी वेडी वाकुडी वतरे क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिता ते कारण आपला तुका म्हणे झाले झुलारा कापायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।